मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये जो इंद्र आहे तो राणीच्या घरी राहायला येतो. नक्की काय घडलं हे बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर आता इकडं जे राणीचे बुवा असतात ते रोडनी चाललेले असतात आणि रोडनी चाललेले असतानाच इकडं जो विक्रांत आहे तो काही माणसांना गाडी घेऊन पाठवतो आणि बुवांना उडून द्यायला सांगतो. आणि आता तो बुवांना तो विक्रांत पण तिकडे येतो आणि विक्रांत त्यांना उडून देतो आणि ते बुवा खाली पडतात आणि त्यांच्या डोक्यातून त्याच्यातून रक्त यायला लागतं. आणि हे सगळं त्यांना माहिती होतं बाकीच्यांना. राणी ते सगळे धावत पळत तिकडे यायलाच निघतात. तर इकडं आता जी उर्मिला आणि मालती आहे त्या दोघी असतात घरी आणि आता त्यात म्हणत असतात की विक्रांत कधी येतो ना काय माहिती, आपलं काम झालंय की नाही ना मला हेच कळत नाहीये, असं मालती म्हणत असते. तर विक्रांतलाच काही झालं नसेल ना असं बोलत असते. तर आता लगेच ती म्हणते की नाही नाही विक्रांतला काही होणार नाहीये, विक्रांत येईलच प्लॅन करून घरी. तर आता तेवढ्यात तिथे विक्रांत येतो आणि म्हणतो की आलो उर्मिला मालती, मी आलोय घरी. उर्मिला मालती आई मी घरी आलो आहे, काळजी नका करू, असं म्हणतो. आणि आता लगेच तो म्हणतो की काय झालं होतं. तर आता ते म्हणतात की काही नाही अरे, अरे काही नाही असंच आम्ही वाट बघत होतो तुझी. अरे म्हटलं काम झालं की नाही झालं आपलं. तर तो म्हणतो की काळजी करू नका, काम झालेलं आहे आपलंवालं, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, काम पूर्ण झालं आहे, असं म्हणतो. आणि आता लगेच तो म्हणतो की हे बघा काही काळजी करू नका तुम्ही, असं म्हणतो. आणि आता लगेच ती म्हणते की खरंच झालं काम. तर तो म्हणतो की हो, पण आता राणीचं काय करायचं ना मला हेच काही कळत नाहीये. तर आता लगेच मालती म्हणते तुला माहित नाही का राणीचं काय करायचं, तुला सांगू का काय करायचं राणीचं. हे बघ राणी जी आहे ना तिला आता आपण एक दिवस आहे ना हे करायचं, तिला आपण आहे ना जास्त आहे ना हे करायचं, टॉर्चर करायचं. तुला सांगू का, आता जो इंद्र आहे ना त्याला आपण जास्त कामं द्यायची आणि जास्त कामं दिली की मग काय होणार, तो कामाकडे लक्ष देईल. तुला तर माहिती इंद्राला कामापेक्षा जास्त काहीच महत्त्वाचं नाहीये, त्यामुळं तो कामाकडे जास्त लक्ष देईल आणि तो राणीकडे लक्ष द्यायचं कमी करेल. त्याला कामापेक्षा कुणीच महत्त्वाचं नाही या जगामध्ये, तुला तर माहिती आहे ना. मग कशाला उगाच मग आपण हे करायचं, त्या राणा तुला जेवढं त्याला आहे ना कामामध्ये गुंतवता येईल ना तेवढं तू त्याला कामामध्ये गुंतव, असं म्हणते. आणि आता तो म्हणतो की ठीक आहे मग. तर आता लगेच तो म्हणतो की आपण आता हेच करूयात. आणि आता तो म्हणतो की मी विक्रांतला इंद्राला जेवढं काम सांगता येईल ना ऑफिसमध्ये फॅक्टरीमध्ये तेवढं काम त्याला मी सांगत जाईल, असं म्हणतो. तर आता इकडं जे बुवा आहेत त्यांना राणी आणि गोट्या हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात. हॉस्पिटलमध्ये आणल्यावरती डॉक्टर म्हणतात की हे बघा यांना काही दिवस ॲडमिट करून घ्यावं लागणार आहे, कारण की यांची तब्येत खूपच खराब आहे. आणि हे बघा त्यांना थोडं लागलं आहे पण त्यांचं वय जास्त आहे, त्यामुळं त्यांना त्रास जास्त जाणवतोय, असं म्हणतात. तर आता लगेच ते राणीला बुवा म्हणतात की राणे तू सांग ना गं त्यांना, माझी बायको घरी आजारी आहे, मला नाही ॲडमिट करता येणार. ओ माझ्या बायकोची तब्येत बरोबर नाही आहे, माझी सुरकी माझी वाट बघत असेल घरी, तिला हे जर कळलं तर तिला खूप वाईट वाटेल, मला घरी जाऊ द्या हो, असं म्हणते. तर आता लगेच राणी म्हणते डॉक्टर हे बघा तुम्हाला पट्ट्या वगैरे करून द्या, आम्ही घरी जाऊन मी सगळी त्यांची काळजी घेईल, तुम्ही टेन्शन घेऊ नका. डॉक्टर म्हणतात नक्की ना, त्यांची काळजी घ्यावं लागेल पण, नाहीतर बघा काय होईल तुम्ही ते. तर आता राणी म्हणते की हो मी घेईल त्यांची काळजी. आणि आता इकडं जो गोट्या आहे, गोट्या आणि राणी आता बुवांना घरी घेऊन जायला निघतात. आणि इकडं आता जो इंद्र आहे तो सकाळी सकाळी जॉगिंगला आलेला असतो आणि तो सकाळी सकाळी जॉगिंग करत पळत असतो. तर आता इकडं जी राणी आहे राणी त्या घरी आल्यावरती आता बुवा म्हणतात की तर बुवाला बघताना राणीची आई म्हणते अय्यो यांना काय झालं, यांना कशा राणी काय लागलं यांना, अगो काय त्रास होतोय बुवांना, बुवा काय झालंय तुम्हाला, ओ काय हातापायाला लागलंय तुमच्या, किती लागून घेतलंय तुम्ही, काय झालंय हे असं. तर आता लगेच ती म्हणते की काय झालं, अहो राणी म्हणते की बुवा शांत होतो मी सांगते आईला. आणि राणी म्हणते घाई बुवांना एका गाडीवाल्याने उडून दिलं आणि ते गाडीवरून सायकलवरून पडले आणि त्यांना हे असं झालंय आणि मी त्यांना दवाखाना करून आणलाय, आता आता बरं लागतंय त्यांना, तू काळजी करू नको. अगं त्यांना ॲडमिट करायला सांगितलं होतं पण मी त्यांना घरी घेऊन आले आहे, असं म्हणते. तर आता ते म्हणतात की घरी घेऊन आले सागराने, पण हे काय करून घेतले यांनी कळत नाही की यांना, अगं अशी कशी गाडी चालवित होते, अगं नीट बघून गाडी चालवायची नाही, सायकल चालवायची नाही यांनी, अगं असं काय करत होते. तर आता लगेच बुवा म्हणतात अगं मुद्दामून मी त्या गाडी पुढे गेलतो का, अगं तोच गाडीवाला माझ्यासमोर आला होता, त्यांनीच मला उडून दिलं आणि मी कशाला जाऊ गाडीसमोर मुद्दामून, असं म्हणतात. तर आता
राणी म्हणते बुवा लगेच रडायला लागतात. राणी म्हणते बुवा शांत व्हा. आणि मालती आई तू पण राणीला आईला बोलते तिच्या आई तू पण शांत हो. अगं बुवा थोडी मुद्दामून गेले असेल. अगं झालं ते चुकून हुकून असं काय करते. आता त्यांची तब्येत बरी आहे ना, मी आहे काळजी घ्यायला. तर आता लगेच राणीची आई म्हणते अगं राणे हे सगळं ठीक आहे गं, पण पैसे कुठून आणायचे एवढे एवढे पैसे का आपल्याकडे एवढं दवाखाना करायला. अगदीच माझा दवाखान्याचा खर्च आता बुवांचा कुठून करायचा एवढा खर्च. तर राणी म्हणते तुम्ही काळजी करू नका. तर बुवा म्हणता मी माझं बघून घेईल काळजी करू नका. तेवढ्यात आता गोट्या पण म्हणतो शांत व्हा दोघं पण सगळे शांत व्हा. चला आम्ही जेवणाची तयारी करतो. चल राणी ते दोघं जेवणाची तयारी करण्यासाठी तिकडे येतात. आणि आता ते दोघे जेवण बनवायला जातात. आणि आता इकडं जी राणी आहे गोट्या राणीला म्हणतो की काय ग राणी आज मी तुला होतो म्हणून मदत केली, नाही तर उद्या कोण करेल ग मदत. हे बुवा ना आई कशी आहेत बघितले ना किती डेंजर असते. त्यांच्या दोघांचे कोण पुढं पुढं करेल. तर राणी म्हणते अरे त्यांनी मला सांभाळलं, त्यांना मी कधी जड नाही झाले आणि मला कसं काय ते जड होतील. मग मला पण ते जड कधीच नाही होणार. अरे गोट्या तू काळजी करू नको, मी सगळं काही हळूहळू हँडल करेल असं ती गोट्याला म्हणते. गोट्या म्हणतो की हो बघ मग राणे भावा तू असं म्हणतो. आणि आता इकडं जो गोट्या ते आहे झोपत जातात. आणि ते पण आता सगळे झोपतात आणि सगळेजण जेवण करून झोपतात. तर आता इकडं जे मालतीन ते आहेत त्यांचा तर वेगळाच प्लॅन असतो. तर आता विंद्र सकाळी सकाळी जॉगिंग करून येतो आणि फॅक्टरीत जायला आवरतो. तेवढ्यात विक्रांत येतो आणि म्हणतो की हे बघ तू आता फॅक्टरीत जाऊन सगळी कामं हँडल करायची, मला काही वेळ नाही आहे फॅक्टरीत जायला, मी बाकीचे क्लायंटचं बघून घेतो असं म्हणतो. आणि आता तो तिकडे जातो. आणि आता जो इंद्र आहे तो इंद्र म्हणतो की हे बघा तू अरे पण मला वेळ नव्हता. तर आता लगेच म्हणतो मला नाही माहिती. आणि विक्रांत त्या इंद्राला जेवढे कामं सांगता येईल ना तेवढे कामं तो सांगत राहतो. आणि आता लगेच जो इंद्र आहे तो फॅक्टरीत जायला निघतो आणि फॅक्टरीत येतो. आणि आता लगेच इकडं जी राणी आहे ती राणी सकाळी सकाळी स्वयंपाक बनत असते आणि म्हणत असते इंद्र सरांना फोन करून बघू का नको. ती फोन करते तेवढा इंद्र गाडीत बसलेला असतो आणि आता परत तो उचलत नाही. त्याच्यानंतर इंद्र तिला कॉल करतो तर ती बुवाल त्यांना जेवायला द्यायला गेलेली असते. मग काय दोघं पण एकमेकाचा फोन उचलत नाही. मग इंद्र पण फॅक्टरीतले कामं उरकून घरी यायला निघतो. आणि घरी यायला निघल्यावरती इकडं आता राणी स्वयंपाकाला लागते आणि इकडं बुवान ते बसलेले असतात. तेवढं तिथे इंद्र येतो आणि म्हणतो की काय करताय बुवा. नाही ते बघतात तर तो म्हणतो की काय झालंय बुवा तुम्हाला हे सगळं. तर आता लगेच ते म्हणतो की बघा ना काय झालं आहे असं म्हणतो. आणि आता लगेच इंद्र म्हणतो खूपच डेंजर झालं आहे हे सगळं. आणि इंद्र त्यांना म्हणतो की कुठं आहे राणी, राणी इकडे काय झालं मला कळवलं का नाही तू. तर राणी म्हणते इंद्र सर मी तुम्हाला कॉल केला होता पण काही नाही हो, तुम्ही कॉलच नाही उचलला. तर आता इंद्र म्हणतो की हो ना अगं मी कामात होतो तेव्हा, पण मला तू कळवायचं ना रात्री झालं नाही सगळं कसं काय झालं. तर बुवा म्हणतात अरे एका गाडीवाल्याने उडवून दिलं मला असं म्हणतात. तर आता लगेच राणी म्हणते की इंद्र सर आता बरे आहेत ते काळजी नका करू. तर इंद्र असं म्हणलं राणी लगेच इंद्र राणीला म्हणतो अगं काही कळत नाही का राणी तुला, मला असं कळवायचं ना अगं काय केलं हे सगळं तू, मला कळवलं असतं तर आधी असं म्हणतो. तर आता राणी म्हणते चिडू नका इंद्र सर. लगेच आता इंद्र विचारतो बरी आहे ना तुमची तब्येत. तर ते म्हणतात की हो तब्येत बरी आहे आमची आता. तर आता लगेच इकडं जी मालती आहे ती मालती इंद्राच्या आवडीचं जेवण बनवायला घेते. कारण ती म्हणते की आता इंद्र राणीपासून लांब होणार आहे त्यामुळे तिला खूपच आनंद झालेला असतो आणि ती इंद्राच्या आवडीचं जेवण बनवत असते. बघूया आता पुढील भागात नक्की काय घडणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.